अक्कलकोट गावामध्ये प्रवेश झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज काही काळ खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्यास होते। त्यावेळी फार कमी लोकांना त्यांच्या दिव्य स्वरूपाची जाणीव होती। श्री स्वामी समर्थांची साधी राहणी, अनोखे वर्तन आणि गोड बोलणे, त्यामुळे अनेक जण श्री स्वामी समर्थांना असामान्य संन्यासी समजत होते। परंतु श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक लीलांनी सर्व लोकांचे लवकरच मत बदलले। श्री स्वामी समर्थ महाराज खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्यास असताना घडलेली चिलीमची लीला विशेष प्रसिद्ध मानली जाते। ज्यांनी हे विश्व निर्माण केले, संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक, त्यांची परीक्षा घेणे इतके सोपे नव्हते। परंतु काही लोकांनी श्री स्वामी समर्थांना असामान्य संन्यासी समजून ही चूक केली आणि एके दिवशी काही लोक स्वामींची परीक्षा घेण्याच्या हेतूने स्वामींच्या जवळ आले। त्या लोकांनी स्वामींना मुद्दामून चिलीम दिली आणि ती पेटवण्यासाठी आवश्यक असलेला अंगार, आग किंवा काडी यापैकी काहीच नव्हते। उपस्थित लोकांच्या मनात ही शंका होती, आता ही चिलीम बिना आग बिना काडीची कशी पेटणार? आणि काही लोकांना